रोटेशन पद्धतीने होणार महापौर पदाची सोडत. नव्या नियमांनी खळबळ. निवडणुकांचा धुरळा खाली बसलाय. निकालांची धडपड थांबलीये, पण महाराष्ट्राच्या शहरी राजकारणात अजूनही तणावाची सुई रेड झोन मध्येच आहे. कारण आता रंगमंचावर येतोय तो क्षण ज्यावर संपूर्ण महानगरपालिकांची सत्ता ठरणार आहे. 22 जानेवारीला मंत्रालयात होणारी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत ही केवळ प्रशासकीय औपचारिकता नाही, तर सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार याचा अंतिम फैसला आहे. एका छोट्याशा चिठ्ठीतून ठरणार आहे की कोणत्या शहरात भाजपचा झेंडा फडकणार, कुठे ठाकरे गट आपला गड वाचवणार, कुठे अजित पवारांचा डाव फळाला येणार आणि कुठे काँग्रेस अनपेक्षित एंट्री मारणार. अनेक महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्यामुळे ही सोडत म्हणजे पुढच्या राजकीय भूकंपाची नांदी आहे. चिठ्ठी बाहेर पडताच गुप्त बैठका, फोनाफोनी, आघाड्यांची जुळवाजुळव आणि सत्तेसाठी सुरू होणारी रस्सीखेच अटळ आहे. त्यातच आता चर्चेत आहे आरक्षणाच्या चक्राकार पद्धतीने बदलाचा मोठा ट्विस्ट. जर नवी साखळी ओपन पासून सुरू झाली तर आजचे सर्व राजकीय गणित एका क्षणात उलटू शकतात. म्हणूनच 22 जानेवारी हा फक्त सोडतीचा दिवस नाही, तर महाराष्ट्राच्या शहरी सत्तेचा खरा डिसिजन डे आहे. जिथे ठरणार आहे कोण राजा होणार आणि कोण केवळ राजकारणातलं प्यादं बनून राहणार. नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता. 22 जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या शहरी राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असला तरी खऱ्या अर्थाने सत्तेचा फैसला अजून बाकी आहे. 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी झाली आणि आता सर्व पक्षांचे लक्ष एका मुद्द्यावरती केंद्रित झाले आणि ते म्हणजे महापौर पदाच्या आरक्षणाची सोडतवर. नगर विकास विभागाच्या अधिकृत पत्रानुसार ही सोडत 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या एका सोडतीनंतर कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसेल हे ठरेल आणि त्यावरच प्रत्यक्ष सत्ता स्थापनेची दिशा निश्चित होणार आहे. महापौर पदाचे आरक्षण ही केवळ प्रशासकीय औपचारिकता नसून शहरी सत्तेची किल्ली आहे. आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, महिला किंवा सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठरते आणि ही प्रक्रिया चक्राकार पद्धतीने राबवली जाते, जेणेकरून सर्व समाज घटकांना नेतृत्वाची संधी मिळेल. मात्र यंदा या चक्राकार पद्धतीत बदल होण्याची शक्यता चर्चेत आहे. नव्याने ओपन पासून आरक्षणाची साखळी सुरू केली जाऊ शकते असा विचार सरकार दरबारी सुरू आहे. जर हा बदल अंमलात आला तर मागील कार्यकाळातील आरक्षणाचे गणित बाजूला पडेल आणि अनेक शहरांमध्ये सत्तेचे समीकरण अचानक बदलू शकतात. त्यामुळे यंदाची आरक्षण सोडत अधिक महत्त्वाची आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील ठरणार आहे. निवडणुकीनंतर अनेक महानगरपालिकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अशा स्थितीत महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहते यावर आघाडी, युती आणि पाठिंबा यांची गणिते अवलंबून आहेत. म्हणजेच 22 जानेवारी नंतरच प्रत्यक्ष सत्तेचा खेळ उघडपणे सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांनी गुप्त बैठका, रणनीती आखणे आणि संभाव्य भागीदारांशी संवाद वाढवलाय. या निवडणुकांमध्ये भाजपने शहरी भागात जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबईसह राज्यातील 19 महानगरपालिकांमध्ये भाजपने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का देत भाजपने एक हाती सत्ता मिळवली. नागपूरमध्ये आपला बालेकिल्ला अबाधित ठेवला. आता संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणली आहे. त्यामुळे अनेक महानगरपालिकांमध्ये भाजप महापौर पदावर थेट दावा सांगण्याच्या तयारीत आहे. मात्र काही शहरांमध्ये आरक्षण जर अनुकूल ठरले नाही तर भाजपलाही आघाडीची गणित मांडावी लागणार आहेत. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या समोरही मोठे आव्हाने आहेत. भाजपच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी या पक्षांकडून संभाव्य आघाड्यांची चाचपणी सुरू आहे. मात्र त्यांच्यासाठी ही पहिली आणि निर्णायक अट एकच आहे, ती म्हणजे महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहते. कारण ज्या प्रवर्गातील सर्वाधिक नगरसेवक ज्या पक्षाकडे आहेत तोच पक्ष महापौर पदासाठी अग्रगामी ठरणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी पूर्वी कोणीही अंतिम भूमिका जाहीर करत नाही हेच सध्या दिसून येत आहे. एकूणच 22 जानेवारीची आरक्षण सोडत ही निवडणुकीनंतरचा खरा डिसिजन डे ठरणार आहे. त्या दिवशी मंत्रालयात उघडणारी प्रत्येक चिठ्ठी केवळ आरक्षण जाहीर करणारी नाही, तर महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या सत्तेचा चेहरा निश्चित करणार आहे. कुठे भाजप थेट महापौर पदावर विराजमान होईल, कुठे आघाडी युतीचे नवीन प्रयोग जन्माला येतील, तर कुठे विरोधक अचानक निर्णायक भूमिकेत येतील. निवडणुकीचा निकाल हा पहिला टप्पा होता, पण सत्तेची खरी कहाणी 22 जानेवारी नंतर सुरू होणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मंत्रालयातील ते एका सोडतीकडे लागले, कारण त्याच क्षणी शहरी राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.
ह्यावरती तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत हो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची